गुड मॉर्निंग बाळांनो. ॲनिमल किंगडम या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये वेगवेगळे फायलम डिस्कस केलेत. आजच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट फायलम आज आपण पुढे कंटिन्यू करणार आहेत. आपण पहिला फायलम डिस्कस केला बाळांनो. कोणता? पहिला फायलम पोरिफेरा, दुसरा फायलम सिलेंट्रेटा, तिसरा फायलम टिनोफोरा. आज आपण चौथा फायलम डिस्कस करू, फायलम प्लॅटीहेल्मिंथ. तर फोकस करायचं आहे समोर सर्वांनी. नेक्स्ट फायलम आज मी पुढे कंटिन्यू करतोय, प्लॅटीहेल्मिंथ. ओके, फायलम प्लॅटीहेल्मिंथ. सोपा फायलम आहे. नाव बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की फायलम प्लॅटीहेल्मिंथ हा 4 नंबरचा फायलम आहे आणि तो आज आपण डिस्कस करणार आहेत. ओके, 4th नंबरचा फायलम आहे प्लॅटीहेल्मिंथ. आपण पहिला पॉईंट कुठल्याही फायलममध्ये डिस्कस करत असताना फर्स्ट पॉईंट आपण पाहतोय की यांचं हॅबिटेट काय आहे. ओके, आणि हॅबिटेट जर पाहिलं आपण प्लॅटीहेल्मिंथचे जे मेंबर आहेत तर हे मोस्टली बाळांनो मोस्टली काय असतात तर हे एंडोपॅरासाइट आहेत. मोस्टली एंडोपॅरासाइट आहेत. इन ॲनिमल्स. ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये हे मेनली पॅरासाइट म्हणून प्रेझेंट असतात, ग्रो करतात. लक्षात ठेवायचे मोस्टली एंडोपॅरासाइट आहेत इन ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन. म्हणजे ह्युमनमध्ये पण हे ॲज अ एंडोपॅरासाइट म्हणून इन्फेक्शन कॉज करतात. लक्षात ठेवायचे. पहिला पॉईंट लक्षात आला. हॅबिटेट काय आहे प्लॅटीहेल्मिंथचं? मोस्टली एंडोपॅरासाइट आहेत. ॲनिमलमध्ये मोस्टली प्रेझेंट असतात, ॲनिमलच्या बॉडीमध्ये मोस्टली जगतात म्हणता येईल आपल्याला, किंवा सर्वाईव्ह करतात. आणि ह्युमनमध्ये पण हे इन्फेक्शन कॉज करतात. ह्युमनमध्ये पण हा एक एंडोपॅरासाइट आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यांची जर आपण बॉडी फॉर्म घेतला, बॉडी फॉर्म जर आपण यांचा पाहिला तर यांची बॉडी बाळांनो डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन असते. बॉडी कशी आहे? डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन आहे. फ्लॅटन, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन आहे यांची बॉडी. म्हणून यांना आपण म्हणतो की यांना आपण म्हणून म्हणतो फ्लॅट वर्म. फ्लॅट वर्म म्हणून आपण यांना काय म्हणतो? फ्लॅट वर्म म्हणतो. म्हणजे प्लॅटीहेल्मिंथ आर ऑल्सो कॉल्ड फ्लॅट वर्म. लक्षात ठेवायचे. डॉर्सो वेंट्रली म्हणजे काय? मी समोर उभा आहे, हा माझा वेंट्रल सरफेस आहे आणि हा डॉर्सल सरफेस आहे. आणि याला जर मी असं दोन्ही साईडनं जर कॉम्प्रेस केलं, दाबलं, तर एक सरफेस असा एक चपटा सरफेस तयार होईल. त्याला आपण फ्लॅटन सरफेस किंवा फ्लॅट वर्म म्हणू. लक्षात ठेवायचे. आणि अशाच प्रकारे प्लॅटीहेल्मिंथची बॉडी असते. लक्षात ठेवायचं. बॉडी फॉर्म कसा आहे? डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन बॉडी आहे. डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन बॉडी आहे आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो? फ्लॅटवर्म म्हणतो. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट तिसरा पॉईंट आपण यांच्याबद्दल घेऊ. हे काय आहेत म्हटलं मी? एंडोपॅरासाइट आहेत. एंडोपॅरासाइट आहेत म्हणजे बॉडीमध्ये त्यांना अटॅच होण्यासाठी यांच्याकडे वेगवेगळे स्ट्रक्चर डेव्हलप झालेले असतात. तर कोणते स्ट्रक्चर प्रेझेंट असतात तर लक्षात ठेवायचे. इट कंटेन hooks and suckers. ओके, काय आहेत? यांच्या बॉडीवर हुक्स आणि सकर्स प्रेझेंट असतात. लक्षात ठेवायचं. आणि हुक्स आणि सकर्स हे जे प्रेझेंट आहेत ते हुक्स कशाला तर एखाद्या होस्टमध्ये गेल्यानंतर त्याच्या बॉडीला धरून ठेवण्यासाठी, अटॅच होण्यासाठी मदत करतात. आणि सकर्स कशाला तर न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतात. म्हणजे मी इथं लिहू शकतो की हे जे हुक्स आहेत यांच्या बॉडीमध्ये, हुक्स यस हेल्प फॉर अँकरेज किंवा आपण म्हणू शकतो अटॅचमेंट. ओके, अटॅचमेंट. अँड हे जे सकर्स आहेत, सकर्स कशाला मदत करतात तर न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतात. लक्षात ठेवायचे. न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात.
न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करतात, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मोस्टली एंडोपॅरासाइट आहेत, यांच्या बॉडीवर काय आहेत, इट कंटेन हुक्स अँड सकर्स. हुक्स आणि सकर्स प्रेझेंट असतात. हुक्स कशाला मदत करतात, अँकरेज अटॅचमेंटसाठी मदत करतात, आणि सकर्स न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण पुढचा पॉईंट यांच्याबद्दल पाहू. जे बेसिक आपण जे पॉईंट पाहतो की सुरुवातीला सिलोम आहे की नाही, सिमेट्री प्रेझेंट आहे की नाही, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे. तर नेक्स्ट पॉईंट मी यांच्यामध्ये घेतोय की जेही प्लॅटीहेल्मिंथ आहेत त्यांच्यामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे. तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचं आहे. यांच्यामध्ये ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे फक्त ऑर्गन तयार झालेले आहेत, टिश्यू एकत्रितपणे येऊन ऑर्गन सिस्टम अजून तरी डेव्हलप झालेली नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे 5 पॉईंट प्लॅटीहेल्मिंथबद्दल तुमच्या लक्षात आले असतील. हॅबिटॅट मोस्टली एंडोपॅरासाइट आहेत ॲनिमल्समध्ये, इन्क्लुडिंग ह्युमनमध्ये पण असतात. बॉडी फॉर्म कसा आहे, डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन बॉडी आहे, म्हणून यांना नाव आलं आहे फ्लॅटवर्म. नेक्स्ट पॉईंट, इट कंटेन द हुक्स अँड सकर्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. हुक्स हे अँकरेज अटॅचमेंटसाठी मदत करतात, सकर्स हे न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करतात म्हणता येईल. किंवा कधी कधी असा क्वेश्चन, हुक्स आणि सकर्स हेल्प फॉर, असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर असेल न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन, हे लक्षात ठेवायचे. आणि लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे, तर ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे यांच्यामध्ये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आपण पुढे पाहूया की यांच्यामध्ये सिमेट्री कशी प्रेझेंट आहे. तर लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये आपण सुरुवातीला जे बेसिक क्लासिफिकेशन घेतलं होतं, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, त्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला हे सगळे पॉईंट सांगितलेले आहेत. बघा नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया सिमेट्री. आणि सिमेट्रीबद्दल जर आपण पाहिलं तर प्लॅटीहेल्मिंथमध्ये बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट असते. बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट आहे. ओके, बायलॅटरल सिमेट्री यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट यानंतर यांच्यामध्ये सिलोम प्रेझेंट आहे की नाही. जर आपण सिलोमचा विचार केला तर प्लॅटीहेल्मिंथ आहेत, फ्लॅट आहेत, चपटे आहेत, यांच्यामध्ये कॅव्हिटी ॲब्सेंट असते. तर यांच्यामध्ये सिलोम काय आहे, यस ॲब्सेंट आहे. सिलोम ॲब्सेंट आहे. म्हणजे हे ऑर्गॅनिझम कसे आहेत बाळांनो, तर हे ए सिलोमेट आहेत, लक्षात ठेवायचं. ए सिलोमेट आहेत. सिलोम ॲब्सेंट आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण जर जर्म लेअरबद्दल पाहिलं, जर्म लेअर, तर जर्म लेअरमध्ये यांच्यामध्ये 3 जर्म लेअर डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे हे कसे आहेत, तर हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये दिसतं. म्हणजे यांच्यामध्ये एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म हे काय झालेले, डेव्हलप झालेले 3ही लेअर आपण असं म्हणू शकतो, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर यांच्यामध्ये सेगमेंटेशन प्रेझेंट आहे की नाही. यांच्या बॉडीला जर आपण पाहिलं तर एक्सटर्नली किंवा इंटरनली सेगमेंटेशन दिसत नाही. म्हणजे यांच्यामध्ये सेगमेंटेशन ॲब्सेंट आहे, लक्षात ठेवायचं. यांच्यामध्ये सेगमेंटेशन काय आहे, ॲब्सेंट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट यानंतर यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम कशी आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम, तर यांच्यामध्ये इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, लक्षात ठेवायचे. इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. तर सिंगल ओपनिंग प्रेझेंट आहे, यस, विच ॲक्ट ॲज अ सिंगल ओपनिंग प्रेझेंट असते. सिंगल ओपनिंग प्रेझेंट असते, विच ॲक्ट ॲज अ ॲनस अँड माउथ आणि ॲनस म्हणून ही सिंगल ओपनिंग ॲक्ट होते, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट डायजेस्टिव्ह सिस्टम नंतर आपण जर एक्सक्रिटरी सिस्टम जर पाहिली प्लॅटीहेल्मिंथमध्ये, एक्सक्रिटरी सिस्टम, तर एक्सक्रिटरी सिस्टममध्ये आपण सांगू शकतो की यांच्यामध्ये ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रिशनसाठी स्पेशलाइज सेल प्रेझेंट असतात. आणि त्या सेलला आपण फ्लेम सेल म्हणतो. आणि ह्या फ्लेम सेल एकत्रितपणे प्रोटोनेफ्रिडिया हा एक्सक्रिटरी ऑर्गन यांच्यामध्ये डेव्हलप करतात. एक्सक्रिटरी सिस्टममध्ये कोण आहे म्हटलं मी, प्रोटोनेफ्रिडिया, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायचे. प्रोटोनेफ्रिडिया किंवा यालाच आपण म्हणतो फ्लेम सेल, व्हेरी इम्पॉर्टंट, फ्लेम सेल्स, किंवा लक्षात ठेवायचंय यांनाच आपण म्हणतो सोलॅनोसाइट, लक्षात ठेवायचंय.
आणि या ज्या फ्लेम सेल आहेत किंवा प्रोटोनेफ्रिडिया आहेत किंवा सोलॅनोसाइट्स आहेत, तर हे कशासाठी मदत करतात, तर मी इथं पॉईंट लिहितोय की इट हेल्प फॉर ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिशन. ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रिशनसाठी कोण मदत करतं म्हटलं तर फ्लेम सेल. लक्षात ठेवायचे, प्रेझेन्स ऑफ फ्लेम सेल इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लॅटीहेल्मिंथ. लक्षात ठेवायचे. आणि हे एक्सक्रिशनसाठी म्हणजे बॉडीमध्ये तयार झालेलं एक्सक्रिटरी मटेरियल बाहेर टाकण्यासाठी मदत करते. लक्षात ठेवायचं, फ्लेम सेल ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रिशनचं काम करतात. कुणामध्ये? प्लॅटीहेल्मिंथमध्ये काम करतात. लक्षात ठेवायचं. सिमेट्री, सिलोम, जर्मलियर, सेगमेंटेशन, डायजेस्टिव्ह सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम ह्या पूर्ण आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉईंट पाहू. यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम कशा प्रकारे असते. जर आपण आता प्लॅटीहेल्मिंथ पाहिले तर यांची डॉर्सोवेंट्रल बॉडी आहे, दोन्ही साईडनं चपटी आहे. हे तर तुम्हाला याच्या नावावरूनच लक्षात येईल. बघा, नेक्स्ट पॉईंट मी घेतोय. यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम कशी आहे. सेंट्रल नर्वस सिस्टमचा जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये सर्कम फॅरिंजियल नर रिंग प्रेझेंट असते. सर्कम फॅरिंजियल नर रिंग विथ टू वेंट्रल नर कॉर्ड प्रेझेंट असतात. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे काय असते तर यांच्या हेड रिजनमध्ये सर्कम फॅरेंजियल नर्व रिंग प्रेझेंट असते. रिंगनं एक रिंग लाईक स्ट्रक्चर तयार केलेलं असतं. त्याचसोबत वेंट्रली यांच्या बॉडीमध्ये वेंट्रल नर्व कॉर्ड हा पसरलेला असतो. आपल्या जसं डॉर्सल साईडला स्पायनल कॉर्ड पसरलेला आहे त्या प्रकारे यांच्यामध्ये नर्व कॉर्ड हा पसरलेला असतो. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर आपण जर यांचे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम बद्दल जर पाहिलं, कार्डिओवॅस्क्युलर म्हणजे हार्ट वगैरे, तर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम यांच्यामध्ये ॲब्सेंट असते. याच सोबत आपण यांच्यामध्ये जर एंडोक्राईन सिस्टम पाहिली, तर एंडोक्राईन सिस्टम पण काय असते तर यांच्यामध्ये ॲब्सेंट असते. लक्षात ठेवायचं, एंडोक्राईन सिस्टम पण ॲब्सेंट असते. इथं CNS सर सिस्टम तर डेव्हलपच झालं नाही म्हणून तर नर्व कॉर्ड रिंग आहे. ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड आहे का? नाही आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट CVS ॲब्सेंट आहे, एंडोक्राईन सिस्टम पण यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे प्लॅटीहेल्मिंथबद्दल हे जे पॉईंट्स आहेत हे सर्व पॉईंट्स आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. नेक्स्ट आता एक्सक्रिटरी सिस्टम सर्वात महत्त्वाची. याच्यामध्ये जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असते, तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम यांच्यामध्ये वेल डेव्हलप असते. लक्षात ठेवायचं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वेल डेव्हलप, कारण स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वेल डेव्हलप असते. हा जनरली इंटेस्टाईनमध्ये वगैरे प्रेझेंट असतो, तर तिथल्या एन्झाईममुळे हा मरण्याचे वगैरे चान्सेस असतात. तर अशा कंडिशनमध्ये स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी खूप जास्त असते. लक्षात ठेवायचं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कशी आहे म्हणलं, वेल डेव्हलप आहे. यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आपण सांगू शकतो की यांच्यामध्ये सेक्सेस आर नॉट सेपरेट. ओके, सेक्सेस यांच्यामध्ये सेपरेट नाही आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन हे एकाच बॉडीवर प्रेझेंट आहेत. सेक्सेस आर नॉट सेपरेट याचा अर्थ काय आहे बाळांनो, हे कसे आहेत, हर्माफ्रोडाईट आहेत. हर्माफ्रोडाईट, बरोबर, हर्माफ्रोडाईट आहेत. हर्माफ्रोडाईटचा अर्थ पण अजून काय असतो तर यांनाच आपण काय म्हणू शकतो, मोनोसियस म्हणू शकतो. मोनोसियस आहेत. लक्षात ठेवायचं, मोनोसियस किंवा हर्माफ्रोडाईट आहेत. लक्षात ठेवायचे. यांच्यामध्ये जे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन, तर काही प्लॅनरिया, काही फ्लॅटवर्म असे आहेत. सम फ्लॅटवर्म शोज ट्रान्सवर्स बायनरी फिशन. ट्रान्सवर्स बायनरी
फिशन. काही फ्लॅटवर्म असे आहेत जे ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन दाखवतात, असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग यांच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं आहे, तर नेक्स्ट पॉईंट बघा, सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन हे बाय फॉर्मिंग द गॅमेट तयार करून सेक्सुअल रिप्रोडक्शन दाखवतात. बाय फॉर्मिंग गॅमेट्स. ओके, गॅमेट्स तयार करून हे सेक्सुअल रिप्रोडक्शन दाखवतात. मग यांच्यामध्ये फर्टिलायझेशन कसं होतं, तर फर्टिलायझेशन जर पाहिलं तर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन हे इंटरनलच असतं. म्हणजे हे गॅमेट पाण्यामध्ये बॉडीच्या आतमध्ये फ्यूज होतात, म्हणजे इंटरनल फर्टिलायझेशन पाहायला भेटतं यांच्यामध्ये. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. नेक्स्ट पॉईंट आपण पाहतो की डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट जर आपण पाहिली तर डेव्हलपमेंटमध्ये बाळांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यांची डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. यस, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. लक्षात ठेवायचे मल्टिपल लार्वल स्टेज असतात. लक्षात ठेवायचे मेनी लार्वल स्टेजेस प्रेझेंट. भरपूर लार्वल स्टेज याच्यामध्ये प्रेझेंट असतात. लक्षात ठेवावं लागेल. डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. लक्षात ठेवायचं. असे काही फ्लॅटवर्म आहेत जे सेल्फ फर्टिलायझेशन दाखवतात. लक्षात ठेवायचं आहे, याचा क्वेश्चन असतो की सेल्फ फर्टिलायझेशन जे दाखवणारे आहेत. तर सेल्फ फर्टिलायझेशन म्हणजे काय, आता एकतर यांच्या मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच बॉडीवर आहेत, पण त्याच बॉडीवरचा स्पर्म आणि त्याच बॉडीवरचा एग जर फ्यूज होत असेल, एकाच ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरचा स्पर्म आणि एग फ्यूज होत असेल तर त्याला आपण सेल्फ फर्टिलायझेशन म्हणतो. आणि सेल्फ फर्टिलायझेशन हे कुणामध्ये प्रेझेंट असतं, तर हे टेपवर्ममध्ये प्रेझेंट असतं. लक्षात ठेवायचं. कुणामध्ये प्रेझेंट असतं, टेपवर्ममध्ये प्रेझेंट असतं. लक्षात ठेवावं लागेल आपल्याला सेल्फ फर्टिलायझेशन. आणि जर समजा दोन वेगवेगळ्या मेंबरचे स्पर्म आणि एग फ्यूज होत असतील तर त्याला आपण म्हणतो क्रॉस फर्टिलायझेशन. आणि क्रॉस फर्टिलायझेशन हे कुणामध्ये प्रेझेंट असतं, तर लक्षात ठेवायचे प्लॅनेरिया वगैरे हे काय दाखवतात, क्रॉस फर्टिलायझेशन दाखवतात. किंवा आपण याचं एक्झाम्पल लिव्हर फ्लक पण घेऊ शकतो. लक्षात ठेवायचं लिव्हर फ्लक हे क्रॉस फर्टिलायझेशन दाखवतात आणि सेल्फ फर्टिलायझेशन कोण दाखवतो, टेपवर्म दाखवतो. हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काय लिहिलंय बाळांनो बोर्डवर, CNS सांगितली, CVS सांगितली, एंडोक्राइन, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम खूप महत्त्वाचा पार्ट आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वेल डेव्हलप असते. सेक्सेस नॉट सेपरेट विच मीन्स दीज आर द हर्माफ्रोडाइट और मोनोसियस ॲनिमल्स. असेक्सुअल रिप्रोडक्शन सम प्लॅटफॉर्म शोज ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन, म्हणजे बॉडी ही दोन तुकड्यामध्ये डिवाइडली जाते आणि प्रत्येक तुकडा हा नवीन ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप होतो. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, सेक्सुअल रिप्रोडक्शन बाय फॉर्मिंग द गॅमेट. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. डेव्हलपमेंट हे इनडायरेक्ट आहे. मेनी लार्वल स्टेजेस प्रेझेंट असतात. सेल्फ फर्टिलायझेशन हे टेपवर्ममध्ये आणि क्रॉस फर्टिलायझेशन हे लिव्हर फ्लकमध्ये प्रेझेंट असतं. आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, यानंतर जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये अजून एक पॉईंट सांगू शकतो की जर आपण प्लॅनेरिया घेतला, प्लॅटिव्हॉर्मचं फेमस एक्झाम्पल काय आहे, प्लॅनेरिया आहे. आणि प्लॅनेरियाबद्दल आपण जर पाहिलं तर प्लॅनेरियामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय ट्रू रिजनरेशन. नेक्स्ट काय म्हणत आहे मी, प्लॅनेरिया एक स्टार करून पॉईंट लिहितोय मी. प्लॅनेरिया जर आपण प्लॅनेरिया जर पाहिला तर प्लॅनेरियामध्ये लक्षात ठेवायचं इट शोज ट्रू रिजनरेशन दाखवतो. लक्षात ठेवायचं प्लॅनेरिया. आता प्लॅनेरिया ट्रू रिजनरेशन दाखवतो याचा अर्थ काय आहे, प्लॅनेरियाची जर बॉडी आपण पाहिली तर अशा प्रकारे याची बॉडी प्रेझेंट असते. अशा प्रकारे याची बॉडी प्रेझेंट असते. हा जो पार्ट आहे याला आपण हेड रिजन म्हणू. ही बॉडी आहे. दिस वन इज द हेड, बॉडी आणि टेल. अशा प्रकारे तीन पार्ट आहेत. जर समजा हा कधी फ्रॅगमेंटमध्ये तुटला तर याचा प्रत्येक फ्रॅगमेंट, आता समजा मी असं म्हणेल की हा इथून कट झाला,
तर कट झाल्यानंतर प्रत्येक फ्रॅगमेंट हा न्यू पार्ट तयार करत असतो. हा सेपरेट झालेला याचा हेड रिजन आहे आणि या हेड रिजनपासून परत याची पूर्ण बॉडी अशा प्रकारे डेव्हलप होते. ओके, अशा प्रकारे ही पूर्ण बॉडी डेव्हलप होते याची. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की याच्या प्रत्येक पार्टपासून न्यू ऑर्गॅनिझम. जर समजा याचा बॉडी सेगमेंट अशा प्रकारे आहे, बॉडी सेगमेंट हा अशा प्रकारे आहे, तर लोअर साईडला टेल डेव्हलप होईल, लोअर साईडला टेल डेव्हलप होईल आणि अप्पर साईडला काय डेव्हलप होईल तर हेड डेव्हलप होईल. लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे. आणि जर टेल असेल तर मग पूर्ण बाकीचे स्ट्रक्चर डेव्हलप होतील. तर प्लॅनरिया ट्रू रिजनरेशन दाखवतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द लास्ट पॉईंट, व्हॉट आर द एक्झाम्पल्स, काय एक्झाम्पल आहेत तर लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल्समध्ये 3 एक्झाम्पल आहेत आपल्या सिलेबसला. जे पहिलं एक्झाम्पल आहे ते आपण बोर्डवर लिहिलेलं आहे, यालाच आपण म्हणतो प्लॅनरिया. प्लॅनरिया हे पहिलं एक्झाम्पल आहे याचं प्लॅटीहेल्मिनचं. दुसरं एक्झाम्पल आहे टीनिया सोलियम. ओके, टीनियालाच आपण म्हणतो टेपवर्म, यालाच आपण म्हणतो टेपवर्म. ओके, आता इथे तुम्ही प्लॅनरियाची डायग्राम पाहिली. प्लॅनरिया अशा प्रकारे दिसतो. जर टेपवर्मला आपण जर ड्रॉ केलं तर टेपवर्म हा अशा प्रकारे दिसेल आपल्याला. अशा प्रकारे याचं हे स्ट्रक्चर आपल्याला दिसू शकतं. पूर्ण बॉडीमध्ये टेलरच्या हातामधला जर टेप पाहिला असेल तुम्ही तर अशा प्रकारे हा एक आपल्याला टेपवर्म दिसतो. लक्षात ठेवायचं, गुंडाळलेला पूर्ण एक स्ट्रक्चर असू शकतं अशा प्रकारे. नेक्स्ट, दिस वन इज द टेपवर्म. आणि आपण यानंतर तिसरं जर एक्झाम्पल घेतलं तर ते आहे फॅसिओला. याला आपण फॅसिओला हिपॅटिका म्हणतो. तर लक्षात ठेवायचं फॅसिओला, आणि फॅसिओलाचं जे कॉमन नेम आहे तर ते आहे लिव्हर फ्लक. लक्षात ठेवायचं लिव्हर फ्लक, फॅसिओला हिपॅटिका यालाच आपण लिव्हर फ्लक म्हणतो. आणि लिव्हर फ्लकची जर आपण डायग्राम पाहिली तर अशा प्रकारे आपल्याला छोटंसं हे एक असं स्ट्रक्चर दिसतं. इथे सेंटरला एक ॲसिटाबुलम नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि हे ॲसिटाबुलम याला आपण सेंटरला म्हणतो ॲसेटाबुलम. आणि ॲसेटाबुलम याच्यावर प्रेझेंट असतात वेंट्रल सकर्स. ओके, वेंट्रल सकर्स प्रेझेंट असतात. या साईडला एक छोटीशी ओपनिंग प्रेझेंट असते. या ओपनिंगला आपण म्हणतो माउथ. ओके, माउथ लक्षात ठेवायचे. आणि याच्या माउथच्या सभोवताली पण छोट्या छोट्या प्रेझेंट असतं छोटंसं स्ट्रक्चर, त्याला आपण माउथ सकर्स म्हणतो. लक्षात ठेवायचं माउथ सकर. हेड रिजन आहे, दिस वन इज द हेड रिजन. ही बॉडी रिजन प्रेझेंट आहे आणि याला आपण फॅसिओला म्हणू. लक्षात ठेवायचं फॅसिओला. लक्षात येते सर्वांना. तर फॅसिओला, टीनिया आणि प्लॅनरिया आर द एक्झाम्पल ऑफ प्लॅटीहेल्मिन. आणि अशा प्रकारे प्लॅटीहेल्मिनबद्दल जी ही इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथं कंप्लीट केलेली आहे. लक्षात ठेवायचं ट्रू रिजनरेशन प्लॅनरिया, यू मस्ट बी रिमेंबर. लक्षात येते सर्वांना. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा फायलम ॲस्केलमेंथिस पुढे कंटिन्यू करू. येथे प्लॅटीहेल्मिन लक्षात आलं असेल. परत एकदा सांगतोय, फायलम प्लॅटीहेल्मिन, प्लॅटीचा अर्थ असतो फ्लॅट. असा फ्लॅट वर्म आहे, म्हणून याला कॉमनली कॉल्ड आपण फ्लॅट वर्म असं हे नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवायचे. ओके, थँक्यू व्हेरी मच.